याला होत्या दोन गोष्टीच्या सवय, एक म्हणजे पिढीचं, एक म्हणजे चहाची. जसं तुका पाटलाला 35 पिढी भाकरी खाल्ल्याशिवाय दिवसच जात नव्हता, तसं याला 100 पिढ्या वळल्याशिवाय दिवसच जात नव्हता. आणि दुसरं म्हणतात चहा. अहो चहाचा इतका तलब की झोपेतून उठण बरं का, पण मेलेलं सुद्धा उठण, एवढा याला चहाचा नाद. मग याच्यासाठी पैसे लागतील का नाही, लागतील का नाही चहासाठी पैसे. मग हे दोघं काय करायचे, माधून साधू हे दोन मित्र हे जायचे परवणला, आणि परवणला गेला एखादा पाहुणा दिसला की माधू साधूला म्हणायचा मग चेअरमन, मग साधू म्हणायचा काय नाही माझी पाटील, हो म्हणायचा माझे माणसं आणले तो दवाखान्यात, जरा 500 खाड आहेत का. पण तुम्हाला सांगतो हो याचे माणसं नसायचे बी, दुसऱ्याच्याच बायकोला आपली बायको म्हणणारी ही जात बघा. तो काय करायचो, त्याला म्हणायचो बाबा, तो काय म्हणायचा, बाबा असले असते दिले असते, आपलं पाकिट घरी राहिले. मग तो काय म्हणायचा, मग ते पाहुण्याला वाटायचं बाबा आपल्याच पाहुण्या आपला सोयरा द्यावा 1000 खान. मग हे द्यायचे आणि मग यायचं व्हायचं काय, टांगा पडली घोडे फराळ, हे दुमार त्याला कवर गवसायचे नाही. हे दोघं असे कलाकार आमच्या तिकडे चांद्या रुपण्या होते बघा, त्याच्या हातावर हात हाणला होता येणं. आणि आता म्हणतात